देवाप्पा हं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंच कामाला लागण्याची हं. आणि लोक बी चवडीवर चालल्याची. एकदा का तो मायप्पा आपल्या बाजूने आला आणि त्यानं बाळूला या गावाच्या बाहेर धाडलं का त्यांचा खेळ संपला आणि आपला सुरू झाला. देवाप्पा एक विचारू नाही, रागावू नका. हं. त्या बाळू मध्ये असं काय आहे त्याला एवढा मोठेपणा देत आहे का? मला जे दिसत ते तुला दावलं तर बेपान बसल. ते बाळू साध पार नव. चल. अजून कोण पटकान या की रे पुढे. अहो पंच मयप्पा कव धरण बाहेर उभा आहे. अय्यो मग मी काय करू रे तात्या. तसं नव त्याला तुमच्या संग बोलायचं हाय. तात्या तुला नसत्या उचापत्या करायला कुणी सांगितलं रे? अरे तात्या माझ्या पुढे इतके आपले सगळे गावकरी उभे आहेत, त्यांचे प्रश्न सोडू की त्या बाळूच्या वडिलांशी बोलत बसू रे त्या मयप्पाशी. अरे सिद्धांना त्याला काय म्हणायचं आहे तेवढं तरी ऐकून घे की. बोललेच हे. अहो गावासमोर भावाचा पंच म्हणून काहीतरी मान राखा की. तुम्ही नाही म्हणत असाल त्याला घरला जायचं सांगतो मग. हा त्या बाळूला या गावाबाहेर काढायचं काम या पंचाचं. ए तात्या बोलाव त्याला आत. मयप्पा अरे पंच बोलवत्यात. झालं समाधान? मयप्पा पंचानं बोलवलं होतं. अरे मयप्पा अरे आधीच झालं की रे आपलं बोलून. तुझ्या बाळूचा न्याय निवाडा हा चावडीवरच होणार बघ. एक बोलायचं होतं. आप्पाच्या वाडीवरनं संधी येतायची आज उद्या. मग आम्ही काय करायचं? बाळू आणि समधी आली का मी सावता त्याला शिक्षा करतो. ए मयप्पा अरे आता त्या का हसतोय तर लक्षात येते का रे तुझ्या. मी सांगतो तो का हसला कारण ते तुझ्याच ताटाखालचं मांजर आहे. अय्यो मांजर तटा खालचं. तात्या चित्तप्पातला मांजर म्हणतो. मी म्हणते गावाचा न्याय निवाडा चाललाय की चेष्टा? अय्यो मयप्पा अरे तुझ्या बाळूला अशी काही शिक्षा करणार की परत होणार नाही बघ गावाला त्रास म्हणतोय मी. जावंसं वाटत नाही बघ. भाई
माझं बी तसंच झालं आहे. मायले की रमल्यात. परतायचं नाही काय? गंगी आल्यापासून बघती हाय मी. तुमचं आपलं जायचं हाय चालूच हाय. मग थांबतेस का तू बी इथंच? माझा बाघरला एकलाच आहे. त्याची कुणाला काही पडली हाय का? गंगूताई तू म्हणजे चिडका बिब्बाच आहेस बघ. बाळू अरे घबसा की देवाच्या दारात का भांडतायसा? म्हातार बाबा आता अर्धा जीव हित आणि अर्धा जीव घरला असं झालंय बघा. संसारात शिरल्यावर पुण्यांदा इथं कधी यायला मिळेल काय सांगता यायचं नाही. आय तू बी लय बोलत बसतीस बघ. अरे आय हाय ती कधी तर तिच्या बी मनासारखं भाऊ दे की. म्हातार बाबा तुम्हासनी ह्या देवाचं एवढं ठाव आहे एवढं तरी सांगा की आमचं आणि ह्या देवाचं काय नातं असू. आय ह्यासनी काय विचारत बसली? अरे देवकांच्या रूपात येईल काय सांगता यायचं नाही. मला नाही ऐकायचं. अरे बाळू बाळू म्हातार बाबा बाळू असाच हाय बघा. महादेवाचीच लीला आहे ती. दिवस घडवतो हाय समजा. वय वय तुला बी ऐकायचं आहे ना बघ. हे द्वार तू बंद केले आहेस? होय. मी तुला भेटायला हिमालयातून आलो आहे. 12 वर्षे तपश्चर्या केली, तुझे अखंड स्मरण ठेवले. तुझ्या दर्शनासाठी देह झिजावला. रक्त गोठवणाऱ्या थंडीतही ध्यान सोडलं नाही. आणि इथवर आलो तर त्या पुजाऱ्याकडून दार बंद करून तू आत एकटा बसला आहे. हा माझा अपमान आहे महादेवा. माझ्यासाठी फुलांच्या रांगोळ्या पायघड्या मला नको आहेत. हवे आहे फक्त तुझे दर्शन. पण तेवढे करणेही तुला जमले नाही. अरे शिवत्व ज्याने अंगी भिनवलं त्याची तू अशी अवहेलना करतो आहेस. असे असेल तर हे शंकरा कोण करेल तुझी भक्ती? फक्त आल्यावर दार लावून बसलास तर कोण घेईल तुझं नाव? कोण आहेस तू? आणि आमच्या देवळाला अंचन का लावतोय? तू जिथून आलायस ना तिथे परत जा. आमच्या गावात थांबण्याचं कारण नाही.
द्वार उघडून तू मला दर्शन दिलं नाही तर पुन्हा तुझे नाव माझ्या मुखात येणार नाही. ज्याने शिवाचा ध्याप घेतला त्याला शिव दिसला नाही तर सारे व्यर्थ आहे. आपल्याच भागात येऊन आपल्याच ग्रामदेवतेला हा जोगी शिवाशाप देतो आहे आणि आपण हे ऐकून घेतो आहोत. अरे हा कुणीही असू दे, याला शासन झालंच पाहिजे. हे जोगी, शेवटचं सांगतो आहे, स्वतःचे प्राण जर वाचवायचे असतील ना तर या क्षणी इथून निघून जा. आमच्या देवाचा अवमान आम्ही सहन करून घेणार नाही. देवा, तुझे माझे भांडण आहे तरी देखील या लोकांच्या तोंडून तूच बोलतो आहेस ना. आता तुम्हीच त्याचे प्राण घेता की मी घेऊ. आता तुमचं आणि घोंगडीचं बी नातं आहेच की. आणि ज्यांच्यामुळे घोंगडी पण ते, त्या मेंढ्या राखणारा बी महादेवच असणार आहे. तुमचं समद्यांचं नातं आहे त्याच्याशी. आणि इथून जाशील तशी दर दिसाला तुला प्रचिती येणार आहे. एवढंच हाय, तुला ओळखता यायला हवं, कारण ही त्याची लीला आहे, सोपं नाही. पण म्या कशी ओळखू? एक दिवस असा येईल की त्याचं तुला मूळ रूपात दर्शन होईल. तुम्हासनी कसं ठाव? अन आमासनी का नाही? आम्ही काय पाप केलं या आता? हे काय विचारणं झालं का? म्या ह्यो दिस कधी बी विसरणार नाही. आणि त्या दिवसाची वाट बघत जेव्हा महादेवांचं दर्शन होणार आहे. तर बाबा, आता आम्ही जातो. जातो नाही, येतो म्हणावं. वय वय येतो आम्ही. हे बघा, पाया पडते. पड. भीमा, बाळू, तुम्ही पण पडा. असू दे, असू. आतमध्ये पाय पडला ना. झालं तर बघ. या आता दिस मावळाच्या आत घरला जा, म्हणजे झालं. आशीर्वाद राहू द्या जी. तुला एक सांगून ठेवतो, तुझ्या भक्तीत कमी हाय. एक दिस तुझं या बाळू आणि सुंदरा संग भांडण होणार आहे. माझं? अहो पण मी कशा पायी भांडण करल? काय बी बोलायला लागलात पाहुणे तुम्ही. गोदा मावशे, माझ्याशी भांडण केलं
तर म्या काचवेबरोबर बोलणार नाही. म्हातार बाबा, ही गोदा लय गुणाची आहे हो. असू द्या, भगवंताची लीला आहे. आता काही मला दम नाही निघत. आता तुम्ही येणार नसाल तर मी ऐकलीच जाते. मी काय थांबत नाही. अगं आणि तुला सांगतो, पोरीच्या मनात एक कालव नग. काय बोलतोय ह्यो? ह्याच्या जीवाला काही हाड? ऐकायला लागलं तर लय बोलायला लागला यो. तू माझ्या मनात एक कालवतीस म्हणजे काय? आय बघितलं का? ऐकून तर घे. तंटा कशाला करालीस? म्हातार बाबा, आम्ही येते की. या बोला 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 हरसिद्धनाथांच्या नावानं सांग भलं. 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 बाळू, खरा असं गपगप का आहेस? बोल की रे. बोल की काहीतरी. दादा, गाडी थांबवा, मला तहान लागली. आज पतरी इतक्या यायला आप्पाच्या वाडीला गेलेली आहे. पण ह्या यायला मन भरून पावलं बघ. असं वाटतंय मला समज मिळालं. आता कसलीच काळजी नाही बघा. आय तसं बी काय उन्हा आहे आपल्याला. नाही पण या बाळूमुळे जे होतंय ते व्हाय नग होत. आता हाताची पाची बोट सारखी असतात नाही का गंगी? आता समधी इडापिडा टळून गेली असत. बाय, पण मालक पाहिजे होता. त्यांच्याकडनं ही वारी चुकाय नव्हती पाहिजे. आय, या बसून कटाले हाय. मला चालायचं हाय. नग इथंच बस. चालायला लागले की धावत सुटशील. सत्यवा, तू इथं बस, ये माझ्या जवळ. नाही, मला बाळू मामा संगत चालायचं हाय. अगं लहान पोरासनी लहान पोरांसंगत चांगलं वाटतंय. जाऊ दे तिला खाली. बर, कुठे ये. आव म्या बसू का गाडीत? आता का पायावर बसणार का काय? गप गुमान चाला. गंगे, दादा जाऊ दे गाडी. पंच, समधी लोक जमले आहेत. अक्कोळ गावातल्या सगळ्यांना चावडीवर का बोलवलं ते लक्षात आलंच असेल की रे? हे ठाव हाय का रे? हा, गावची जत्रा म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न बघा. पण या वेळेस जत्रा काही चांगली पार पडली नाही बघा. सगळ्या पंचक्रोशीत झाली की त्याची चर्चा म्हणतोय मी. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? मयप्पार भावेचा मुलगा बाळू. गावची जत्रा म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न बघा. पण या वेळेस जत्रा काही चांगली पार पडली नाही बघा. सगळ्या पंचक्रोशीत झाली की त्याची चर्चा म्हणतोय मी. आणि या सगळ्याला जबाबदार कोण?
मयप्पार भावेचा मुलगा बाळू. जत्रा संपताच ते गेली की हो गाव सोडून बाहेर, पण त्याचे वडील इथे चावडीवर हजर. त्याने समोर येऊन उभं राहायचं बघा आमच्या. मयप्पा घ्यायचं काय कारण नाही. समजा आपल्या गावचेच माणसं आहेत. हा मयप्पा, अरे गुन्हा तर तुला ठाऊक असेलच की रे. तुझं काही म्हणणं त्यावर? माझ्या पोरामुळं जत्रात कुणी निवत खायला तयार होईना. तो मानला होता का जो निवत खाईल तो मरल. तर मी हा मोर येऊन तो खाल्ला. लोकांनी बी निवत खाल्ला. येयो म्हणजे काहीच घडलं नाही असं म्हणायचं का काय रे तुला? असं नव्हतं म्हणायचं मला, पण लहान पोर आहे त्याला समजलं आणि जी काय नुकसान भरपाई आहे ती न्या द्यायला तयार आहे. अय्यो, अरे गावच्या प्रतिष्ठेची भरपाई कशी करणार रे तू मयप्पा? ए तुम्ही काय बोलणार आहे का नुसतं ऐकणार आहे तर? गावची आणि तुमची इच्छा काय आहे? या आधी पण गावामध्ये जे काही घडलं तुझ्या पोरामुळे ते लहान पोर म्हणूनच सोडून दिलं की रे. पण आता शिक्षा ही भोगावीच लागणार बघ. मी आज शिक्षा भोगायला तयार आहे. अय्यो, तू नाही रे, तुझ्या पोराने भोगायला पाहिजे शिक्षा. बाळूने. बोलाजी. गावचा पंच म्हणून मयप्पार भावेच्या मुलाला बाळूला मी शिक्षा देतो की त्याने कायमचं हे गाव सोडून निघून जायचं बघा. पण लय मोठी शिक्षा देतायचा. अय्यो, न्याय सगळ्यांसाठी सारखाच की रे. अरे अख्ख्या गावाची जबाबदारी बघ माझ्या खांद्यावर. अहो पण मी काय म्हणतो, दुसरी कोणती शिक्षा नाही का देता येणार? अय्यो, देता येईल की रे दुसरी शिक्षा. त्याच्याऐवजी तू जा की रे गाव सोडून. पण तुम्ही कसं गाव सोडून जाईन? अहो तुम्हाला सोडून कुठं जाणार मी? पण गावकऱ्यांनो, अहो माझ्या पोराची चूक पत्रात द्या आणि माफी द्या. मी विनंती करतो, तुमच्या पाया पडतो. मयप्पा, अरे शब्द गेला की रे माझ्या तोंडातून. आता परत कसा येणार तो? असं काय नाही, त्याच्या आईला नाही सहन व्हायचं. आणि कुठं पाठवणार लेकराला? अय्यो, तो तुझा प्रश्न बघा मयप्पा. येईल की त्याचं तुला मूळ रूपात दर्शन होईल.
आता तुझ्या मोर आणि माझ्या मोर कंचा बी आडसर ठेवीत नाही म्या. आता तरी येशील ग. नारळ तुझ्या नावानं इथंच घेऊन जातो. या नारळाला जसं बांधून ठेवलंय तसं तुला बी एका रिंगणात आणून ठेवणार आहे म्या. तू याच भागात आली आहेस तर मग या भागातून तुला बाहेर नाही जाऊ द्यायचा म्या. मग तुझ्या माग कोणी का असना म्या बी आयुष्य घालवलंय तुझ्या पायी. माझ्या वाटत आडवं येणाऱ्याला घेता नाही ठेवीत म्या. तुझ्या बाप्पा आता पुण्यांदा देवी मोर निवत कवा ठेवायचा तेवढं सांगा. आता देवी मोर निवद ती आपल्या दरबारात आल्यावरच. अहो पर त्या मायापाची बुद्धी आपल्या बाजून फिराय हवी. अरे मग म्या काय करू. अहो तुमच्याच हातात आहे तुमचं देवाप्पा. इथनं बाहेर गेलास की त्या मायप्पाच्या घरापुढं हे कुकू फेक बुद्धी पालटल बघ त्याची. आवा हायसा का घरात? अरे वा लय झाक झालंय. हा चला पळा घरात पळा. चल आवा एकलंच का बसला होता? सांच्याला काय करणार गावात जाऊ. हा बा खाल्लंस का तरी आम्ही गेल्यापासून? वय वय तुम्ही करून ठेवलेलं पुरलं आता पत्र. चालून चालून पाय गेलं माझं. वय वय आता आराम करा की. दादा मी तुलाच भेटायला आले होते बघ. आता मी जाते घरला. हा जा सकाळच्याला या. अरे नवरा वाट बघत होता तुझी. बाय. हा बरं हायसा ना ग? वय मला काय झालंय समजा ठीक आहे. बा तुम्ही पाहिजे होता साप्पाच्या वाडीला. हा हाल सिद्धनाथ आप्पाची इच्छा नव्हती. हा तुम्ही समधी हात पाय धुवून घ्या. हा बाय. चल जा जा लवकर. आज गावात असं सुनु सुनु का वाटतंय? दिसभर काम करून झोपले असतील लोक. भाकर खाली ना करून ठेवलेली. कामात वेळ मिळाला नाही बघ. हवा असं उपाशी राहिला तर पाप लागल की मला. जा आज बस जरा ही सवा घ्या. हा बर तुम्ही बी या. वय तुझा मयप्पार भावेच्या मुलाला बाळूला मी शिक्षा देतो की त्याने कायमचं हे गाव सोडून निघून जायचं बघा.
हवं मी आला धरणं बघती आहे. तुम्ही धड बोला ना. कसला विचार करताय सा? सकाळच्याला बोलू. नाही, गावात आलो तेव्हा बी लोक 2 पावलं लांबच राहत होते. काय झालं आहे? मी दर्शन करून आलाय. झोपा, सकाळच्याला बघू काय ते. हवं तुमच्या जीवाला घोर असताना माझ्या डोळ्याला डोळा लागल व्हाय. इच्छाच आहे तर सांगतो. मी आप्पाच्या वाडीला गेल्यावर सावडीवर बैठक झाली. बाळूवर नका. होय, बाळून जत्राचा इस्कोट केला असं पंचाचं म्हणणं आहे. पण पंच काय म्हणलं? ह्याच्यामुळं कुठला गाव बोलतोय? त्यानं फरमान काढलं का बाळूला धाडा गावाच्या बाहेर. पांडुरंगा, माझं एवढासा पाय गावाच्या डोळ्यात खूप काय बाय. चूक आहे ना आपली का नाही? हो, पण म्हणून गावाच्या बाहेर धाडायचं त्यानं ऐकायची. यायला असं बोलून चालणार नाही. म्हणजे तुम्ही वय म्हणला की काय? समजा गाव एक झाला होता. या काय बोललो नाही. तरीच माझं मन तारा नव्हतं. सारखं आपला घर जायचं. आता काय करायचं? मला बी कळना कुठं धाडाव बाळूला. हो, पण गाव म्हणतं म्हणून मी माझ्या लेकाला घराच्या बाहेर का धाडू? अरे एकदा नाही, दोनदा नाही, चूक झाली आहे त्याची. घरातच बांधून ठेवला असता ते येळच आली नसती. मग मला बी नाही राहायचं इथं. मला बी काढा की घराच्या बाहेर. म्हणून आत्ताच्याला बोलत नव्हतं. रडून काय बी होणार नाही. बाबा आता बघू सकाळच्याला काय करायचं ते. सिद्धनाथा, पांडुरंगा, रखमाई, काय आणली आहेस माझ्यावर? माझ्या बाळूच्या नशिबात काय लिहिलं आहे? बाळू, अगं तुला घराच्या बाहेर काढलं तर मी कशी जगू? तिकट घाला अजून. हा, जमतंय की? जमतंय. इसरला सानव म्हातारीला. ये जी जे ये. हाव आहे रागवले. बस बस. आजीला पाणी दे. जीजे बस बाई. दे बाई पाणी दे.
सत्यवा, कशी आहेस बाय? बरी हाय. बोल जिजे, का रागावली हाईस? मला टाकून गेलत नव आप्पाच्या वाडीला. जिजे रागावू नका की, अगं रात्रीच तर ठरलं. आणि तसं नाही, तुला नसतं झेपलं. पण तुम्ही यायला पाहिजे होतं संग. तुझं चुकलंच बघ गंगे. म्हणजे तुला झेपलं नसतं हे बी खरंच आहे की. तशी मी आधी गावात नव्हते, बाहेर गेलते. पर कानावर पडलं ते खरं आहे का? बाळू, अरे कवालास? तुला कशा राहिले चौकशा? अरे समजे वाट बघतात तुझी बाळू. घरची बघत्यात तेवढं पुरच आहे, आणि भावात आहे की वाट बघायला. म्हणजे बाण तुला काही सांगितलं नाही होय? नाही, तूच सांग. तुझ्या पोटात काय राहायचं नाही, सांगू टाक. अरे मी काय एवढं वाईट आहे का? हा, करतूक आहेच तशी तुझी. मी देवीच्या देवळाकडे चालली हाय. सुंदराने विचारलं तर सांग तिला. आणि ह्यो काय करतो हाय सकाळ सकाळी इकडं? गुपित सांगाय आलो. काय अर्थ आत्या? हकडचं तकडन तकडचं हकड करायची सवय तुझी. अरे तुम्हाला माहित नाही काय रामायण झालं आहे ते? अरे बोल की काय रामायण झालं? मारुतीच्या शिट्टीवाणी वाढतच चालू तुझं. चावडीवर बैठक झाली आणि फरमान निघाला, बाळूला काढून द्यायचं गावातून. बाळू, बा काय बोलला हाय का रे तुला? अजून तरी नाही. तात्या, तू निघत ना. तुझं तोंड बघितलं ना की आमचा दिसत चांगला जात नाही बघ. मग तुला बघितल्यावर काय सोन्याचा हंडा गावतो का काय? बोलत आहे आपली. बाळू, तू नग विचार करूस त्याचा. आणि डोक्यात काय भलत असेल तर आणू नगस. येते म्या. काय रामायण झालं ते? मारुतीच्या शिट्टीवाणी वाढतच चालू तुझं. चावडीवर बैठक झाली आणि फरमान निघाला, बाळूला काढून द्यायचं गावातून. तशी मी आधी गावात नव्हते, बाहेर गेलते. पर कानावालं ते खरं आहे का? कशाचं म्हणतेस का जिजे? बाहेर असून तुम्हासनी ठाव आहे आणि घरात असून आम्हासनी ठाव नाही वय? या म्हणलं आल्यावर समजल समजसनी. आय परक झालो ना आम्ही. आम्हासनी का नाही सांगितलं? सांगणार होतेच, आणि दडवून ठेवणार आहे का तुमच्यापासून काही? तुम्ही गेल्यावर चावडीवर बैठक झाली. त्यात बाळूला गावाबाहेर धाडायचं फरमान निघालं. म्हणजे बाळू मामा इथे राहणार नाहीत? हागं नाही सत्यवा, असं काही लगेच होत नसतंय.
शपथ घराच्या बाहेर धाडणार आहे ना व? अय रडून काय होणार आहे का? गावचा फरमान हाय म्हणजे बाळूला घराच्या बाहेर काढावं लागणारच. तुम्हाला काही जमणार नाही ना व? मग ग बसा की. आता तुम्ही आलाय हे त्या पांड्याच्या कानावर गेलं असेल. तो काय गप बसणार आहे होय? आणि तो देवप्पा बी ह्यात सामील असणारच की. या देवापाला कशाला मध्ये आणतीस? म्हणजे समजा गाव बाळूच्या विरोधात उभा राहिलाय. हा सांगितलं होतं बाळू या घरात राहणार नसल तर मी आबी नाही राहणार. काय करावं ते कळना झालंय आता. सुंदरा, मयप्पा, जरा थंड डोक्याने विचार करा. मी एक सांगू का? पंचाला मागल्या हातानं पैक द्या म्हणजे सुटल हे कोड. झाडाला पैक लागत नाही तिथं. माझा बा दिस रात राबतोय तेव्हा हे घर चाललं हाय. मग काय होईत नाही तुमचं काम. पैक घेऊन तो पांड्या गप बसणार आहे होय? आणि असं फुकाफुकी पैक का द्यायचं? मी जाते आणि पंचांमोर पदर पसरते. काय नाही जाऊ देणार तुला तिथं. ती पंचाची बायको ऐकणार आहे का? घालून पाडून बोलणार ती तुला. समद्यांनी असं म्हणल्यावर कसं होणार? असं वाटतंय का जाऊन गळा धरावा त्या पंचाचा. हा तसंच कर आणि जा गोऱ्याच्या तुरुंगात. हा अरे काय बोलतोस? आपण कुणाचं ऐकलं नाही तर? तेवढं सोपं नाही ते पोरी. गावकीत राहायचं आता सोपं नाही राहिलेलं. काहीतरी करायला पाहिजे. ती समधी लोक गप नाही बसायची आजच्याला. शेतीचं कसं काय चाललं रे? पावसामुळे पिकाचं काय खरं नाही बघा. पण हे असं म्हणून कसं चालेल रे? अरे सरकारला द्यावंच लागते की रे धान्य. आता पिकलंच नाही तर देणार कसं गावकरी? आदल्या सालचं धान्य जपून ठेवलं असेल की रे कोठारात, ते काढावं लागतंय बघा. हळू हळू की रे त्या. अरे पडशील की रे तोंडावर. मी पडलं तरी चालन पण गावचं काम पहिलं. तू काय काम करणार आहे गावाचं? अरे स्वतःच काम करायला शिक म्हणतो मी. पण बातमीच अशी आहे का तुम्ही बी बक्षीस द्याल? अयो बक्षीस? तुला काय बक्षीस देऊ रे? तेवढं आपलं लग्नाचं बघा. अयो कुणाच्या? माझ्या. माझं लग्न कुठं झालं अजून? अयो तुम्ही माझ्यासाठी पोरगी बघणार आहे ना? तुझ्यासाठी महिना कुठून बघायची रे पोपटा? बघा की. अयो अरे बातमी तर सांग की रे आधी. तो बाळू आला हाय. अयो मग गावात कशाला आला रे? त्याच्या घरच्यांना जाऊन सांग की रे चावडीवर फरमान निघाला म्हणून. आणि चावडीचा फरमान पाळावाच लागतोय बघा. पप्पा, अयो गुंडप्पा, पण हुकूम हाच आहे की त्या बाळूला गावातून बाहेर काढायचं. अयो नमस्कार नमस्कार. अकोळ गावात तुमचं स्वागत करतो बघा पंच म्हणून. सरकारनं तुमच्या सगळ्यांसाठी वटहुकूम काढला आहे. अयो ऐकू की हुकूम. त्याआधी वाड्यावर चला की तुमची सेवा करण्याची संधी द्या की आम्हाला. त्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला पुढे दुसऱ्या गावात जायचं आहे. यो काय हुकूम काढला सरकारने? तुम्ही कुणी बी कायदा हातात घ्यायचा नाही, नाहीतर त्याला सरकारच्या कायद्याप्रमाणे कडक शिक्षा होईल.
अयो म्हणजे आम्ही कायदा हातात घ्यायचा नाही का हो? अजिबात नाही. मंगळ मंगळ इतका उशीर? अहो कामच करीत होता देवाप्पा. हाक मारली का लागलीच यायचं? व्हायची. या मोर उशीर झाला तर थांबायचं नाही इथं, निघून जायचं. चुकी झाली जी. गावात जायचं आणि पंचास सांगावा द्यायचा. काय सांगू जी? त्यासनी सांग काय बी झालं तरी आता माघार नाही घ्यायची. अहो पुढचं मागचं काहीतरी सांगा की. अरे फरमान काढलं आहे ना त्या बाळूला बाहेर काढायचं म्हणून. वय वय वय. मग तुला ठाव तरी आहे का तो बाळूवाला आहे ते? नाही जी. मग ध्यान कुठं असतं या तुझं? आईनं मला सांगितलं हाय तो परत आला हाय. अरे काही केलंच नाही तर नाचल ना तो डोक्यावर माझ्या. असं नाही हो द्यायचं म्या. म्हणूनच सांगतोय तो बाळू गावात आला हाय तो राहता कामा नाही. 20 मावळायच्या आत याशी बाहेर काढा त्याला. लागलीच जातो आणि तुमचा सांगावा देतो पंचात. त्या पंचाला सांग त्या बाळूला नाही बाहेर काढलं तर तुझ्या घरादाराचं काय खरं नाही. अहो पर पंचाला दुखून नाही चालायचं देवाप्पा. अरे पर भ्यात वाटलं पाहिजे त्याला. येळ पडली तर तुला आणि मला या रानात कापून टाकल त्यो. साधा सुद्धा समजू नका त्याला. होय लागलीच जातो मी. अय्यो बाळूला आणि मला समजलं आहे बघ. बाळू तू नग काळजी करू, मी हाय तुझ्या संग. बाळू अरे आम्ही आई बापासनी कधी त्रास नाही दिला. तू कशा पाहिजे जीव खातो यास? सुखानं 2 घास खाऊ दे की. एकच सांगतो बाळू, तुझं लय आती होतंय बघ. ही वेळ येणार मला ठाव होतच. अरे किती ऐकून घेत्या लोक तुझं. मसनी वाटते ना चुकलं म्हणून. झालं मग बा आय गंगूताय जातो मी गाव सोडून. जातो मी गाव सोडून. बाळू अरे बाळू आम्ही असं जाऊ देऊ आहे तुला? माझ्यामुळे कुणाला त्रास नको. मी तुला कुठे बी जाऊ देणार नाही बाळू. असं तू घाबरा, काय बी करू नका. काय करायचं ते म्या बघतो. अरे हाल सिद्धनाथाच्या पायावर घालून आणले ना वो, मग कशा पायी काळजी करताय? जरा दमानं घ्या की. मायप्पा म्या बोलून काय होणार असेल तर म्या बोलतो गावाशी. तुम्ही बोलणार आणि गावातली लोक ऐकणार. काय बोलतायसा? आज पुरणपोळ्या करायला घेते. हलसिद्धनाथाला पांडुरंगाला पोळीचा निवद धावते.
गुलाबी पोळी लई आवडते ना वा. सरकारनं आता ह्यो काय कायदा काढला? आता आपण कायदा हातात घ्यायचा नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही तर मग काय लाकडं घेऊन घालायची का रे चुलीत? अप्पा तो माणूस येऊन गेला आणि काय म्हणाला मला कळलं नाही. अय्यो गुंडप्पा, तू अजून लहान की रे, एकदम लहान. अगो पण इसकटून सांगा छोट्या मालकासनी समज. सरकारचं असं म्हणणं आहे की रे गुंडप्पा की आपण कायदा हातात घ्यायचा नाही, कोणाला काही करायचं नाही. बघा आपण आता हे सगळे गावकरी म्हणजे गुरढोरच की रे, यांना मारलं नाही तर यांना कळणार कसं? वा सिद्धरामय्या, चांगला शिकवितो आहेस आपल्या स्वतःच्या मुलाला. अय्यो अगदी वेळेवर येतोस की रे मल्लप्पा. अरे इथे कशाला आला? जायचं की रे शेतावर? अरे गोया सरकारचा अधिकारी इथे येण्या अगोदर मला गावामध्ये भेटला होता. तुम्हाला भेटला का तुम्ही स्वतः त्याच्या मोर गेला? ही असली बेभरोशाची लोक तुझ्या कडेला घेऊन बसतोस, कसं होणार रे तुझं सिद्धरामय्या? अय्यो तू माझी चिंता करू नको रे मल्लप्पा, तू तुझी कामं कर बघ. आणि माझ्या गावच्या कारभारात लक्ष घालायचं नाही, मी आहे त्याच्यासाठी. अहो तुम्ही हाय म्हणून त्रास होतोय मला पाला. अय्यो भाऊ म्हणून मी तुला एवढंच सांगेल, या आधी जे तू केलंस ते गंगेला मिळालं, पण आता चुकूनही कायदा हातात घेऊ नकोस, नाही तर तुरुंगात जाशील. अय्यो तुरुंगात? मी? पण तुम्ही तुरुंगात का जाल अप्पा? पंच पंच. अय्यो मंगळू, देवाप्पाला काय झालं का काय? ए तात्या, देवाप्पाला कशाला काय होतंय? देवीचा भगत आहे तो. अय्यो बोल की रे मंगळू, काय झालं ते? देवाप्पाचा सांगावा आहे. तो बाळू गावात आल्याचं कळलं आहे त्यासनी. देवाप्पा म्हणलं काय बी करा, पर तो बाळू गावात दिसला नाही पाहिजे. अय्यो मंगळू, अरे रात्रीलाच आला की रे तो गावात, जरा वेळ तरी दे की रे. वेळ काय नाही, आजच्याच काय ते झालं पाहिजे. अय्यो देवाप्पालाच घाईवर आलेलं दिसतंय. ए तात्या, देवाप्पा बद्दल वाकडं तिकडं ऐकून घेणार नाही, सांगू का त्यासनी? अरे मी चांगलंच बोललो या, तुला चुकीचं ऐकू येत या. मी जातो ना, शेवटचं सांगतो, ह्या येळाला माघार घ्यायची नाही. अप्पा अय्यो गुंडप्पा, कसली माघार? मला तर काही कळलं नाही. गोदा, तुम्हाला देवीच्या मंदिराची सगळी कामं सांगितली होती, तुम्ही बोलत काय बसला इथे? मंदिराची सगळी कामं झाली आहेत जी. खोटं बोलू नका, माझ्या डोळ्यांना काय दिसत नाही का म्हणते मी. ते काय नाही, आज दिवसभरात मंदिराचा सगळा परिसर स्वच्छ झाला पाहिजे म्हणते मी. आणि काय ग, तुम्हाला सांगितलं कधी आणि आलात केव्हा? आत्ताच आलोय जी. वाटलंच मला, दिवस उजाडल्याबरोबर काम सुरू झालं पाहिजे होतं. ते काय नाही, आज दिवसभरात पूर्ण काम झालं पाहिजे आणि झाल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही. लक्ष आहे माझं. अय्यो अय्यो, हे काय बघते मी? या खुळ्याला इथेच जागा मिळाली का झोपायला म्हणते मी. बाळ्या उठ, अरे उठ म्हणते की रे मी तुला. गोदा, हे बघितलं का काय झालं ते? सगळं गाव सोडलं आणि इथेच येऊन झोपायची जागा मिळाली का याला?
बाळू अरे उठ की रे. उठ की रे, अरे उठ म्हणते की रे मी तुला. अय बाळू, बाळू काय झालंय कळत नाही जी. निश्चित पडलाय तो. बोलवा, सगळ्या गावाला बोलवा म्हणते मी. ते बघा बघा काय झालंय ते. अगं बोलवा की म्हणते मी गावाला. बाळू, अय बाळू. हे बघा गावकऱ्यांनो, या सगळ्या गावाचा गाडा चालवायचा म्हणजे काही सोपं काम नाही बघा. मी जरी तुमच्या डोक्यावर बसलो असलो तरी माझ्या डोक्यावर गोर सरकार बसलेल्या ध्यानात असू द्या. आणि सरकार दरबारी माझा खूप मान लक्षात असू द्या. अरे व्हिक्टोरिया राणीची बी पत्र येतात पंचाला. अयो हळू हळू हळू, जितकं पचलं तितकंच बोल की रे येतात त्या. एकदम व्हिक्टोरिया. ही व्हिक्टोरिया राणी कुठे असते म्हणतो मी. इंग्लंडला. छोटे मालक, पंच एकदा तुम्हाला घेऊन जाणार आहे इंग्लंडला. होय अप्पा. अयो होय होय, घेऊन जाणार की तुला इंग्लंडला. पंच पंच अहो पण गावातल्या देवळात बाळू निश्चित पडलाय. अरे काय बोलतोस काय? होय म्हणजे बाळू गेला की काय. पंच चला चला जाऊन बघायला पाहिजे. चला 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 की रे. यो बाजूला सरका की रे, किती गर्दी करून ठेवली. सरका बाजूला. अरे बघा की हो, काहीच हालचाल करत नाही. काय झाले कळत नाही बघा. पंच असं कसं झालं? यो तर त्या मला काय विचारतो रे. गावचं समजा तुम्हाला आवाज आहे ना. यो अरे बघा की रे, कोणीतरी तपासा की रे त्याची नाडी म्हणतोय मी. हे तात्या, हो की रे मागे. ला काय कळतं रे त्यातलं? गोदा जरा बघ की काय झालंय त्याला ते. अयो